विरारच्या अर्नाळा येथील आदिवासी कातकरी समाजांच्या घरावर महसूल विभागाने केलेल्या कारवाईचा विषय सध्या जोर धरत आहे. दिनांक 13 मे रोजी राहती घरे जमीनदोस्त केल्याने येथील आदिवासी बांधवांनी आक्रमक होत लालबावटा संघटनेमार्फत आमदार राजन नाईक यांच्या घरावर सोमवारी मोर्चा काढला. आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत कारवाई करण्याबाबतचा मुद्दा मांडला होता आणि त्यामुळेच ही कारवाई आमदार राजन नाईक व वसई विरार भाजप माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या दबावामुळे झाली असल्याचा आरोप येथील बाधित आदिवासी बांधवांनी केला आहे. या आरोपाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी अर्नाळा येथील मच्छीमार सोसायटी सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी अर्नाळ्यातील ही कारवाई अपूर्ण असून मच्छीमारांसाठी असलेल्या आरक्षित जागेवर अतिक्रमण पूर्णपणे तोडण्यात यावी असे सांगून या विषयाला राजकीय रंग दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पाहूया. तुमची प्रमुख मागणी काय होती, कशासाठी पत्रकार परिषद आहे? दिनांक 13 मे 2026 रोजी ज्या पद्धतीने प्रशासनाने अर्नाळ्यामध्ये जी कारवाई केली, या कारवाईमध्ये जे पद्धतीने खोटी माहिती समोर आली आहे किंवा जी माहिती मूळ माहिती लपवण्यात आलेली आहे, ही माहिती खरी माहिती लोकांसमोर जावी, प्रशासनासमोर जावी, त्याकरता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. 1981 साली महाराष्ट्र शासनाने सुमारे 40 एकर जागा ही अर्नाळ्यामधील सर्वे क्रमांक 44 व सर्वे क्रमांक 45 मध्ये राखीव करण्यात आली होती आणि तेव्हापासून इथे मच्छीमार बांधव आमचे मासे सुकवत आहेत, महिला मासे सुकवत आहेत, मच्छीमार बांधव इथे जाळी विणण्याचं काम करतायत. परंतु मधल्या काळामध्ये इथे अतिक्रमण झालं. ते अतिक्रमण 2012 मध्ये असेल, 2018 मध्ये असेल, 2022 मध्ये 3 वेळा अतिक्रमण काढण्याचं काम प्रशासनाकडनं आम्ही करून घेतलं. परंतु त्यानंतर सुद्धा अतिक्रमण होत आहे, म्हणून अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे फॉलोअप लावला होता आणि त्या दृष्टीने 13 मेला जी कारवाई झाली ती कारवाई अपूर्ण राहिलेली आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्टचं अतिक्रमण आहे, मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं लावून अतिक्रमण केलेलं आहे. हे अतिक्रमण काढावं व ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी यासाठी आम्ही आज प्रशासनाकडे विनंती करतो. जी कारवाई झालेली आहे, त्या ज्या आदिवासींच्या घरावर कारवाई झाली, त्या कारवाई केवळ तुम्ही म्हणजे महेंद्र पाटील आणि आमदार राजन नाईक या दोघांच्या सांगण्यावरून झाली. एक त्याच्यावर फक्त गरिबांची घरं पाडली आणि श्रीमंतांची घरं जशाच तशी ठेवली. जर मग या ठिकाणी सगळी काही सत्ता तुमची असेल तर मग हा दुजाभाव का करीत असतो? ज्या वेळेला आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला ही जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी, त्यावेळेचा तुम्ही व्हिडिओ काढून पाहिला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही आदिवासींची घरं काढावं असं कुठेही म्हटलेलं नाही. की त्यांनी जागा मच्छीमारांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे किंवा त्याने उगाच त्याला राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी अजूनही कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही की याच्यामधून आदिवासींना काढावं आणि त्यांच्यावरती कारवाई असं त्यांनी म्हटलेलंच नाहीये. त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं की जागा मच्छीमारांना उपलब्ध करावी. या ठिकाणी बांगलादेशींची घरं आहेत ती तोडली नाही असा आरोप होत आहे, काय म्हणाल? हे प्रशासनाचं अपयश आहे. जर त्याच्यामध्ये बांगलादेशींची घरं नक्कीच असतील, त्यांना दिसत असेल तर प्रशासनाने ती काढावीत, आमची मागणी आहे त्या दृष्टीने. पण सर आपलं सरकार असताना असं का होत आहे? आपण त्या दृष्टीने नक्कीच प्रशासनाकडे मागणी करत आहोत की त्याच्यामध्ये बांगलादेशींची घरं असतील तर ती निघालीच पाहिजे. गृहमंत्री कमजोर आहे का, काय सांगणार? त्यासोबत खासदारासोबत आमदारासोबत आहेत. मग जर अशा पद्धतीने आणि आदिवासींचा आरोपच हा आहे की जे भाजपासोबत आहेत त्यांची घरं ठेवलेत आणि जे भाजपासोबत नाही त्यांची घरं पाडलेत, असं मुळीच नाही. आता ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे. कारवाई करायला काय कोणी तिथे भाजपचा कार्यकर्ता गेला नव्हता, अजिबात नाही. ही कारवाई प्रशासनाने केलेली आहे. तुम्ही असं सांगितलं की भाजपात या तुमची घरं तोडली जाणार नाही. हे सरळ सरळ खोटं आहे. भाजपामध्ये कोणाला बोलवावं लागत नाहीये. भारतीय जनता पार्टीमध्ये लाखो लोक आज येण्यासाठी उत्सुक आहेत, त्याच्यामध्ये कोणीही बोलवायला गेलेलं नाही. धांदाट खोटी माहिती आहे.